आहारात साखर फार घेऊ नये हे सगळ्यांनाच माहिती असतं, पण बहुतेक वेळा असं दिसून येतं की जोपर्यंत आपल्याला काहीतरी आपला रिपोर्ट शुगरचा वाढलेला दिसत नाही किंवा काहीतरी त्रास होत नाही तोपर्यंत आपण साखरेचं आपलं खाणं किंवा कन्झम्पशन फार सिरियसली घेत नाही. पण एकदा का शुगर बॉर्डरला आली किंवा शुगर वाढली आणि अचानक डायबिटीसचं निदान झालं किंवा इतर काही त्रास झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता साखर बंद करा, कमी करा, की मग मात्र आपण जागे होतो आणि मग साखर अचानक एक दिवशी आपली आहारातली पूर्ण बंद करून टाकतो. चहा बंद करतो, कॉफी बंद करतो, सगळी साखर अचानक बंद करून टाकतो. हा आपला निश्चय 2-3 दिवस टिकतो, पण नंतर मग हळूहळू आपल्याला काहीतरी सिम्पटम्स दिसायला लागतात, जसं की डोकेदुखी व्हायला लागते, काहींना खूप चिडचिड व्हायला लागते किंवा मन एकाग्र करायला जमत नाही, सारखं गोड खायचं क्रेविंग होतं आणि मग हळूहळू पुन्हा गाडी रुळावरती यायला लागते. म्हणजे पुन्हा हळूहळू साखर खायचं प्रमाण सुरू होतं किंवा मग आता डायबिटीस झालाच आहे तर करावंच लागणार आहे असं म्हणून खूप कुरकुर करत अगदी निरुत्साहाने सगळं फॉलो केलं जातं. हे जर का टाळायचं असेल तर शक्यतो मी सांगते की काही होण्याच्या आधीच आहारातली साखर हळूहळू कमी करायला हवी आणि मिनिमल लेवलला ती ठेवायला हवी. आजही असं म्हटलं जातं की भारतातला प्रत्येक माणूस किंवा दर डोई भारतामध्ये साखरेचं कन्झम्पशन साधारण 8 ते 10 चमचे, साधारण एक 40 ग्रॅम साखर आपण दररोज खातो असं एस्टिमेट सांगतात. हे खूप जास्ती प्रमाण आहे. मला विचाराल तर साधारण दिवसभरामध्ये 1-2 चमचे साखर नॉर्मल निरोगी व्यक्तींनी खाल्ली तर हरकत नाही. खायलाच पाहिजे असं नाही, पण चालू शकतं तेवढं. पण यापेक्षा आपण कित्येक पटींनी जास्त साखर खातो. तर हे जर का आपल्याला कुठेतरी कंट्रोल करायचं असेल आणि जर का तुम्हाला काही ऑलरेडी डायबिटीस झाला असेल आणि साखर बंद करायची असेल तर थोडंसं सिस्टमॅटिकली याच्याकडे कसं बघता येईल, टप्प्याटप्प्याने हे कसं करता येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला सुरुवात करूयात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आहारातली साखर कमी करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी काय काय करायला हवं जेणेकरून त्याचा काही त्रास होणार नाही, साईड इफेक्ट्स होणार नाहीत आणि आपण पुन्हा साखर खायला सुरुवात करणार नाही, यासाठी आपण आज काही टिप्स बघतोय. पहिली महत्वाची टिप माझ्याकडनं तुम्हाला अशी आहे की तुम्ही साखर तुमच्या पोटात दिवसभरात किती जाते ह्याचा पहिल्यांदा अंदाज घ्या. बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं की आपण किती साखर खातो आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की मी काही साखर फार खात नाही, हार्डली एखादा चमचा खात असेल दिवसभरात. पण जर तुम्ही महिन्याचं ऑडिट केलं तुमच्या साखरेच्या कन्झम्पशनचं तर तुमच्या लक्षात येईल की जर का घरामध्ये समजा 4 माणसं आहेत आणि महिन्याभरामध्ये 4 किलो साखर लागते तर दर डोई 1 किलो साखर संपते महिन्याभरात. आता 1 किलो साखर म्हणजे जवळपास 200 चमचे साखर. 200 टीस्पून साखर जर महिन्याभरात संपते तर ह्याचा अर्थ दिवसभरात एका माणसाच्या पोटात 6 टीस्पून साखर जाते. म्हणजेच ती प्रमाणापेक्षा जास्त जाते. ती कुठनं जाते याचा शोध मग टप्प्याटप्प्याने घ्या की कुठे कुठे साखर जाते पोटात आणि ती कुठे कुठे कमी करावी लागेल. फक्त चहा कॉफीतली साखर बंद करून साखर कमी होत नाही पूर्ण. त्यामुळे अंदाज घ्या की साखर किती जाते पोटात आणि कुठे कुठे जाते. ही पहिली टिप. दुसरी टिप अशी की साखर कमी करायला जेव्हा सुरुवात कराल तेव्हा अचानक आज खातोय 6-7 चमचे दिवसभरात आणि उद्या 0 असं करू नका. मग साहजिकच तुम्हाला त्याचे दुष्परिणाम किंवा त्याचे साईड इफेक्ट्स थोडक्यात दिसायला लागतील. साखर ही मुळात ऍडिक्टिव्ह आहे, म्हणजे व्यसन आहे त्याचं एक. तर साखर खायचं जर का तुम्हाला व्यसन लागलं असेल थोडक्यात तर ते हळूहळू टप्प्याटप्प्याने कमी करून त्याची तुमच्या जिभेला सवय करून मग ते सस्टेनेबल होणार आहे. नाहीतर तुम्हाला ते फार काळ साखर बंद ठेवणं जमणार नाहीये. यासाठी टप्प्याटप्प्याने, मग समजा तुम्ही आज 6 चमचे साखर दररोज खाताय, आपण जो हिशोब केला त्याप्रमाणे, तर तुम्ही तो हळूहळू 4 चमचे कसं करता येईल, हळूहळू 2 चमचे कसं करता येईल आणि मग हळूहळू कमी किंवा बंद कसं करता येईल याचा विचार करा. पण ही प्रोसेस पण काही खूप उशीर लावायचा नाहीये हे करायला किंवा अगदी वर्षभरात हे करायचं नाहीये. साधारण 1-2 महिन्यामध्ये आपल्याला आपलं टार्गेट गाठायचंय. पण निदान 1-2 महिन्याचा कालावधी जरूर घ्या. जरी मधुमेह झाला असेल तरी हरकत नाही, टप्प्याटप्प्याने कमी करा, महिन्याभराच्या काळात कमी करा आणि मग पूर्ण बंद करा. त्यांनी काही फार फरक पडणार नाही किंवा खूप त्यांनी काही अगदी तोटा होणारे अशातला भाग नाहीये. इतके दिवस गेलेच आहेत तर साधारण अजून 1 महिना जाऊन जर का सुरळीतपणे पुढे चालणार असेल तर तेवढा वेळ तुम्ही नक्की घेऊ शकता. तिसरी टिप अशी की जर तुमच्या पोटामध्ये साखर जी जाते ती मुख्यत्वे करून चहा कॉफीतून जात असेल, कारण बऱ्याच जणांना दिवसभरात
बऱ्याच वेळा चहा कॉफी घ्यायची सवय असते, स्पेशली जे ऑफिसमध्ये जातात किंवा इव्हन घरी असणारे सुद्धा दिवसभर घरी असतात, अशांमध्ये चहा कॉफीचं प्रमाण जास्त असतं. तर प्रत्येक चहा कॉफीच्या कपागणिक एक एक चमचा साखर किमान पोटात जाते. तर ह्याच्यावरती पर्याय म्हणून अगदी चहा कॉफीतली साखर पहिल्यांदा पूर्ण बंद न करता मी सांगेन की तुम्ही चहा कॉफीच हळूहळू कमी करायला सुरुवात करा, जेणेकरून चहा कॉफी सुद्धा कमी जाईल पोटात, कारण त्याचा काही फार तसा उपयोग होत नाही शरीराला, आणि त्याबरोबर साखरेचंही प्रमाण कमी होईल. मग दिवसातनं समजा 4 कप चहा कॉफी घेताय तर हळूहळू 2 करा. एकदम 2 केलात तर त्रास होणार असेल तर 4 वेळा घ्या, पण अर्धा अर्धा कप घ्या. कपाचा आकार कमी करा आणि मग त्यातलं साखरेचं प्रमाण हळूहळू कमी होईल. रोज एका कपाला 2 चमचे साखर घालताय तर 1 चमचा घालायला सुरुवात करा आणि हळूहळू अर्धा चमचा आणि मग अगदी बंद, असंही तुम्हाला करता येईल. चौथी टिप, तुम्ही कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये विनाकारण साखर घालता, अगदी सवय आहे म्हणून किंवा सगळ्यांना उगीच आवडतं म्हणून किंवा तुमच्या टेस्ट बर्ड्सला ते आता त्याशिवाय तो पदार्थ चांगला लागत नाही म्हणून, हे शोधा. तुम्हाला उदाहरणं दिली की कळेल. बरेचदा आपण पोहे करतो घरी, पोह्यामध्ये साखर घालतो. त्याची काही गरज नसते खरं तर, म्हणजे पोहे तुम्ही नीट चावून खाल्लेत तर ते गोडच लागतात, ते इतके पिठूळ असतात आणि साखर न घालता सुद्धा पोहे छान लागतात. त्यामुळे पोह्यातली साखर, उपीट किंवा उपम्यामध्ये साखर घालतात बरेच जण, ती साखर. कोशिंबिरीमध्ये आपण अनेक विनाकारण साखर घालतो, ती साखर टाळू शकता. सूप्स पितात हल्ली अनेक जण हेल्दी म्हणून, पण सुपामध्ये पण अनेक जण साखर घालतात, स्पेशली टोमॅटोच्या सूपमध्ये साखर घालतात किंवा स्वीट कॉर्न सूप असेल तर त्याच्यात साखर घालतात. आमटीमध्ये गुळ घालतात अनेक जण. गुळ साखर जिथे तुम्ही विनाकारण घालताय आणि न घालून पण चालणार आहे किंवा न घालून पण तो पदार्थ तितकाच चांगला लागणार आहे, असे पदार्थ शोधा, अशा जागा शोधा दिवसातल्या आणि त्याच्यामधली साखर कमी करा. अनेक जण साखर लिंबू पाणी जेव्हा पितात तेव्हा त्याच्यात साखर घालतात, ताक पितात किंवा त्याची लस्सी करून पितात. तर अशा प्रकारची साखर सुद्धा पोटात जाणारी तुम्ही सहज टाळू शकता, कारण की हे पदार्थ अदरवाईज सुद्धा चांगले लागतात साखर न घालता. तर त्याची चव समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि साखरेमुळे जे गोडपणा येणार आहे तो नसताना सुद्धा ते पदार्थ कसे चांगले लागतील किंवा त्याच्यामध्ये दुसरं काय घालता येईल साखरेच्या ऐवजी. उदाहरणार्थ ताकामध्ये तुम्हाला नुसतं ताक नसेल आवडत प्लेन घ्यायला, तर साखर घालून त्याची लस्सी करण्यापेक्षा मसाला ताक करा. त्याच्यामध्ये छान जिरेपूड, धनेपूड घाला, थोडं हिंग घाला, थोडंसं काळं मीठ घाला, छान लागतं ताक तसंही. तर असे काहीतरी वेगळे ऑप्शन्स त्याला शोधा, जेणेकरून तुमच्या आहारातली बरीचशी साखर तुम्हाला कमी करता येईल. पुढची टिप ती म्हणजे आपल्या आहारातली जी पॅकेज्ड फूड्स असतात ती जेवढी कमी करता येईल तेवढी कमी करा. उदाहरणार्थ बिस्किट्स, ब्रेड, चॉकलेट्स, सगळेच बेकरीतले पदार्थ, मिठाया, सॉस, केचप्स यासारखे पदार्थ, या सगळ्या पदार्थांमध्ये कुठे ना कुठेतरी साखर भरपूर प्रमाणामध्ये लपलेली असते. हे पदार्थ विकत घेताना फूड लेबल्स नेहमी वाचा. त्याच्यामध्ये ऍडेड शुगर किती आहे हे डोळसपणे बघा आणि त्याचं प्रमाण पुष्कळ असतं तुमच्या लक्षात येईल वाचल्यावरती. त्यामुळे हे पदार्थ तसं तुम्हाला काही खूप ग्रेट न्यूट्रिशन त्यातनं मिळतं असं नाही. त्यामुळे हे पदार्थ तुम्ही जरूर बंद करू शकता. हळूहळू कमी करून हेही पदार्थ बंद करून टाकायचे, तर शरीराला काही फायदा नाहीये. आणि फूड लेबल्सवरची फक्त ऍडेड शुगर वाचणं पुरेसं नाहीये, कारण की पॅकेज्ड फूड्समध्ये साखर ही अनेक वेगवेगळ्या नावांनी घातली जाते आणि वेगवेगळे छोटे छोटे त्याचे पदार्थ असे घातले जातात की जे मुळात साखरेसारखेच आहेत, पण त्याला साखर म्हणून संबोधलं गेलं नाही, काही वेगळ्या नावांनी त्याला फूड लेबलवरती दाखवलं गेलंय. हे खरं तर ग्राहकांची फसवणूक करण्याच्या दृष्टीनेच केलं असतं की ह्याच्यात साखर नाही असं दाखवण्यासाठी ऍडेड शुगर दाखवली नसते, पण साखरेसारखेच दिसणारे किंवा चवीला असणारे आणि प्रॉपर्टीज असणारे घटक ह्याच्यामध्ये घातले असतात. फॉर एक्झाम्पल हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप किंवा कुठलेही तुम्हाला कॉन्सन्ट्रेट, सिरप्स असे शब्द दिसले जरी तुम्हाला इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये, तरी ते साखरेचेच बहीण भावंड आहेत असं लक्षात घ्यायला हरकत नाही. त्यामुळे एकूणच पॅकेज्ड फूड्स तुमच्या आहारातले कसे कमीत कमी ठेवता येतील, ऑकेजनल कसे ठेवता येतील, सारखे सारखे कसे जाणार नाहीत पोटामध्ये, याची काळजी तुम्ही नक्की घ्यायला हवी. याला जोडूनच पुढची टिप अशी असणार आहे की तुम्ही तुमचे अन्न पदार्थ घरी तयार केले तर फार उत्तम. स्पेशली ब्रेकफास्टला अनेक जण हल्ली ब्रेकफास्ट सिरियल्स वापरतात किंवा काहीतरी कॉर्नफ्लेक्स किंवा म्युस्ली असे पदार्थ वापरतात. ह्याच्यामध्ये बऱ्याचदा साखर असते. तर शक्यतो तुम्ही घरी बनवलेले आणि तुमच्या हाताने तुम्ही ज्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट घालणार आहात
असे पदार्थ करा. मॅगी फॉर एक्झाम्पल, आता मॅगी तुम्ही तुमच्या हाताने करता, पण त्यातले इन्ग्रेडियंट्स काही तुम्ही सिलेक्ट करत नाही, बरोबर ना. सो मॅगीचा जो मसाला असतो त्याच्यामध्ये पण साखर असते. असे बरेच पदार्थ की जे फक्त रेडी टू कुक आहेत किंवा 2 मिनिटात बनणारे आहेत, ते काही चांगले नाहीत. जे तुम्ही स्वतः हाताने इन्ग्रेडियंट्स त्याचे सिलेक्ट करू शकता, कापून ताजे तुम्ही त्याच्यामध्ये भाज्या घालू शकता, असे पदार्थ तुम्ही जर का निवडलेत तर त्यातनं कमीत कमी साखर तुमच्या पोटात जाणार आहे हे नक्की. पुढची टिप म्हणजे अगदीच तुम्हाला गोड खायची इच्छा झाली, हरकत नाही, कधीतरी होणार आहे, वाटणार आहे गोड खावंसं, तर अशा वेळेला साखरेला पर्याय म्हणून काय वापरता येईल की जरा त्यातल्या त्यात ते हेल्दी आहे, त्यात साखर असेलच पण निदान इतर काही न्यूट्रिएंट्स असतील असे कुठले पदार्थ आहेत. आता साखर आणि गुळामध्ये हल्लीच्या फार फरक नाहीये, त्यामुळे साखरेऐवजी गुळ वापरू का असं म्हणण्यात काही फार त्यात तथ्य नाहीये. साखरेऐवजी मध वापरणं हे पण तितकंच बरोबरीच आहे, कारण की हल्ली मध पण प्युअर मिळेल, अगदी ॲडल्ट्रेटेड नसलेला मिळेल, याची काही गॅरंटी नाही. हल्ली मधात पण बऱ्याचदा साखरेचं सिरप असतं बऱ्याचदा, असं आढळून आलंय. त्यामुळे साखरेऐवजी गुळ मध न वापरता मला चांगला पर्याय असा सुचवावा असं वाटतं तो म्हणजे डेट्स किंवा खजूर. खजुराचा पल्प जर का तुम्ही घरी करून ठेवलात तर त्याला पण भरपूर चांगला गोडवा असतो आणि अगदी तो थोडासा तुम्ही घातलात तुमच्या समजा खिरीमध्ये असेल किंवा कुठल्या अजून स्वीट डिश मध्ये असेल तर खजुराचा पल्प हा थोड्या प्रमाणात कधीतरी वापरणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मधुमेहींसाठी खरं तर खजूर खूप वापरणं चांगलं नाही, खजुराने पण रक्तातली साखर खूप वाढू शकते जास्ती प्रमाणात वापरला तर. पण ज्यांना मधुमेह नाही आणि साखर कमी करायची आहारातली अशांसाठी किंवा प्री डायबिटीस आहे किंवा वजन कमी करायचे अशांसाठी कधीतरी खजूर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. खजुराच्या पल्प बरोबरच कधीतरी मी सांगते की तुम्ही ज्येष्ठ मध वापरा. ज्येष्ठ मधाची पावडर मिळते बाहेर बाजारात, त्याला चांगली गोड चव असते, त्याला थोडीशी वेगळी एक आफ्टर टेस्ट असते किंवा थोडी पदार्थाची चव त्यामुळे किंचित बदलू शकते, पण त्याचा गोडवा चांगला उतरतो पदार्थांमध्ये. इव्हन चहामध्ये वगैरे घालायला साखरेऐवजी ज्येष्ठ मध हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तर असे साखरेला रिप्लेसमेंट्स काहीतरी शोधा किंवा अंजिराचे तुकडे घातलेत तुम्ही, ड्राईड अंजिराचे तुमच्या स्वीट डिशमध्ये तरीही चालेल, त्यालाही चांगला गोडवा असतो. त्याच्यामध्ये इतर अनेक न्यूट्रिएंट्स तुमच्या पोटात जातात त्यातनं, जसं की आयर्न जातं, फायबर जातात. त्यामुळे प्युअर साखर गुळ मध असं वापरण्याच्या ऐवजी काहीतरी ड्राईड फ्रुट्स तुम्ही साखरेऐवजी कधीतरी वापरू शकता किंवा ज्येष्ठ मध जरूर वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही स्वीटनर्सचा वापर करू शकता क्वचित प्रसंगी. आर्टिफिशियल स्वीटनर्स अगदी रेग्युलरली वापरावेत असं मी नाही सांगत, पण कधीतरी वापरायला हरकत नाही ऑकेजनली. आणि ऑकेजनलीच आपलं खरं तर गोड खाणं अपेक्षित आहे. काहीतरी सण आहेत, कार्यक्रम आहे, अशा वेळेला काही गोड खायचं असेल तर अशा वेळेला आर्टिफिशियल स्वीटनर्स किंवा शुगर फ्री आपण ज्याला म्हणतो ते वापरायला हरकत नाही. या बाबतीतली सविस्तर माहिती माझ्या आर्टिफिशियल स्वीटनर्सच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला नक्की मिळेल. माझ्या चॅनलवरती आमच्या जाऊन हे व्हिडिओज तुम्ही जरूर बघा. तिथे आता मी फार डिटेलमध्ये सांगणार नाहीये, पण थोडक्यात सांगायचं झालं तर साखरेला रिप्लेसमेंट शोधा काहीतरी की जे काहीतरी त्यातनं चांगलं तुम्हाला इतर मिळू शकेल आणि थोडासा गोडवा सुद्धा त्या पदार्थामध्ये मिळेल. पुढची महत्वाची टिप ती म्हणजे तुमच्या आहारामध्ये किंवा प्रत्येक मीलमध्ये चांगले प्रोटीन्स आहेत का, प्रथिनं आहेत का याचा थोडासा आढावा घ्या. आणि नसतील तर प्रत्येक तुमच्या जेवणाबरोबर थोडे थोडे प्रथिनं घ्यायला सुरुवात करा. म्हणजे पुढच्या व्हिडिओजमध्ये येणारच आहे की आहारातली प्रथिनं कशी वाढवायची. पण जर का तुमच्या प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन्स असतील आणि स्पेशली तुम्ही 2 जेवणांच्या मध्ये जे खाता त्याच्यात काहीतरी तुम्ही प्रोटीन युक्त खाल्लं तर सारखं सारखं गोड खायचे क्रेविंग जरा कमी होतात आणि मग आपण आपसुकच साखर जरा कमी खातो. तसंच प्रोटीन्स बरोबरच चांगले फॅट सुद्धा तुमच्या आहारामध्ये घ्या, कारण प्रोटीन्स आणि फॅट्स हे असे पदार्थ आहेत किंवा असे न्यूट्रिएंट्स आहेत की ज्यांनी पोट बराच काळ भरलं राहतं, म्हणजे सारखी सारखी भूक लागत नाही आणि खा होत नाही किंवा साखरेचे क्रेविंग्स होत नाहीत. त्यामुळे ज्यांना अशी खूप साखर खायची इच्छा होते, साखर सारखीच खाल्ली जाते, अशांसाठी थोडासा आहारातला प्रोटीनचा इंटेक आणि चांगल्या फॅट्सचा इंटेक वाढवला तरी हे क्रेविंग्स कमी होतात आणि साखरेचं प्रमाण आहारातलं सहज कमी करता येतं. आता शेवटची पण महत्वाची टिप ती म्हणजे थोडंसं आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला खरं तर गोड खायची इच्छा नसते, पण काहीतरी समोर येतं गोड आणि आग्रह खूप केला जातो, कुठे बाहेर गेलं असेल किंवा काही प्रसाद म्हणून किंवा अनेक नाना विविध प्रकारे आपल्याला गोड खाण्याचा आग्रह केला जातो. पण तुम्ही नाही म्हणू शकता किंवा त्यातलं अगदी थोडंसं समोरच्याचा मान ठेवायचा म्हणून छोटासा तुकडा घेऊ शकता किंवा अगदी ज्यातनं काही जाणार नाही विशेष पोटात अशा
साईजचा पोर्शन तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल कोणीतरी एक पेढा दिला, पेढ्यातला छोटासा तुकडा काढून घेतला, बास मला एवढा पुरेसा आहे असं म्हणून तुम्ही समोरच्याचा मानही राखू शकता आणि तुमच्या पोटात फार गोड जाणार नाही याची काळजी घेऊ शकता. त्यामुळे थोडंसं नाही म्हणायला शिकणं किंवा पोर्शन कंट्रोल करणं, कमी प्रमाणामध्ये तो पदार्थ, कमीत कमी प्रमाणामध्ये तो पदार्थ घेणं, ही पण एक चांगली ट्रिक आहे साखरेचा इंटेक कमी करण्याची. बऱ्याचदा गोड खाताना मोठ्या वाटीत घेतलं जातं किंवा ते खूप घाईघाईत खाल्लं जातं, मग ते जास्ती प्रमाणात पोटात जातं. त्यामुळे सावकाशीने खाणं, त्याचा आनंद घेत थोडं थोडं खाणं आणि क्वचित खाणं, हे सुद्धा आहारातल्या साखरेचं प्रमाण कमी करण्याचे आणि ॲट द सेम टाइम साखर किंवा गोड खाण्याचा आनंद घेण्याचे काही प्रकार आहेत किंवा त्यासाठी काही उपाय आहेत. तर आज सांगितलेले हे सगळे उपाय तुम्ही जरूर करू शकता आणि तुमच्या आहारातला साखरेचा इंटेक किंवा साखरेचं प्रमाण नक्की कमी करू शकता आणि तेही आनंदाने, कुठलेही साईड इफेक्ट्स न होता. आणि हे सगळं करायची योग्य वेळ काय मला विचाराल तर मी सांगेन की काही होण्याच्या आधीची, म्हणजे काही झाल्यानंतर खडबडून जागं होण्यापेक्षा आणि मग हे सगळं फॉलो करण्यापेक्षा जर तुम्ही आधीच करू शकलात किंवा तुम्हाला जर ऑलरेडी डायबिटीस असेल, प्री डायबिटीस असेल तर तुम्हाला हे करणं आहेच, पण तुमच्या घरातल्या इतरांना तुम्ही या बाबतीत सजग करू शकलात आणि त्यांना या टिप्स देऊ शकलात किंवा त्यांना हा व्हिडिओ पाठवू शकलात तर नक्कीच त्यांना लॉंग रन मध्ये याचा फायदा होईल हे मी तुम्हाला सांगू शकते. तर तुम्ही जरूर हे करून बघा, तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. या बरोबरीने तुमच्याकडे अजून काही टिप्स असतील आहारातली साखर कमी करण्याच्या तर त्या टिप्स सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा, ज्या नक्की मला वाचायला आवडेल आणि मला आणि इतर दर्शकांनाही त्यातनं बरंचसं शिकायला मिळेल. तर आजचा व्हिडिओ आपण इकडे थांबवणार आहोत, पण त्यापूर्वी मला मागच्या मंडे क्विजचे विनर्स अनाउन्स करायचे. आपण ठरवल्याप्रमाणे मी तुम्हाला 52 प्रश्न डायबिटीसवरती विचारणार आहे दर सोमवारी आणि असे 52 सोमवार आमची क्विज चालू राहणार आहे. त्यातले 5 सोमवार ऑलरेडी झालेले आहेत आणि 5व्या क्विजचा प्रश्न असा होता की मधुमेहींची उपाशीपोटीची आणि खाल्ल्यानंतरची रक्तातली साखर किती हवी. हा प्रश्न आम्ही आमच्या YouTube कम्युनिटीवरती आणि फेसबुक पेजवरती सुद्धा पोस्ट करत असतो. तिथे तुम्ही येऊन याची उत्तरं जरूर देऊ शकता. अनेक दर्शकांनी नेहमीप्रमाणेच याची उत्तरं द्यायचा प्रयत्न केला आणि त्यातल्या बहुतांश जणांचं या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आणि उत्तर पहिल्यांदा सांगते, उत्तर साधारण मधुमेहींच्यासाठी हे विचारलं गेलं, त्याच्यामुळे ज्यांना मधुमेह ऑलरेडी झालाय अशांसाठीचे कट ऑफ्स विचारलेत. काही जणांनी नॉर्मल कट ऑफ दिलेत शुगरचे की उपाशीपोटीची रक्तातली साखर 70 ते 100 यामध्ये पाहिजे आणि खाल्ल्यानंतरची साखर 140च्या खाली पाहिजे 2 तासांनी. हे उत्तर बरोबर आहे, पण हे ज्यांना मधुमेह नाही अशांसाठी बरोबर आहे असं म्हणता येईल. एकदा मधुमेह झाला असेल तर थोडेसे हे लिमिट्स आपण रिलॅक्स करू शकतो आणि साधारण उपाशीपोटीची रक्तातली साखर साधारण 120 पर्यंत किंवा फार तर फार 130 पर्यंत आणि खाल्ल्यानंतरची रक्तातली साखर 160 पर्यंत असावी, फार तर फार 180 पर्यंत हरकत नाही असं आम्ही नेहमीच सांगतो. आणि काहींनी तर रॅन्डम शुगर किती असावी हेही दिलंय की कधी अचानक मध्येच कधीतरी शुगर चेक केली, खाण्यापिण्याशी त्याचा काही इतके तास झालेत वगैरे असा संबंध नसताना, तर ती साधारण 180च्या खाली किंवा 200च्या आतमध्ये असावी, अशी असल्यास उत्तम. तर हे सगळ्या प्रकारचं उत्तर ज्यांनी बरोबर दिलंय असे आपले दर्शक आहेत सुभाष उपासनी. त्यामुळे सुभाष उपासनी यांना आम्ही मागच्या सोमवारच्या क्विजचं विनर म्हणून अनाउन्स करतोय. खूप खूप अभिनंदन. लवकरच तुम्हाला आमच्याकडून मिळेल एक छानशी भेटवस्तू. अशीच एक क्विज घेऊन आम्ही येतोच आहे पुन्हा पुढच्या सोमवारी आणि पुढच्या मंगळवारी तर आपण भेटतोच नेहमीप्रमाणे जस्ट फॉर हार्टच्या YouTube चॅनलवरती. भेटूया लवकरच. धन्यवाद.